अनुवाद 18 ओवी 15 ते 22. यहोवा देव म्हणतो, मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे, आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही. तेव्हा यहोवा देव मोशेला म्हणतो, तुमच्यातून तुमच्या भावातल्या तुझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला यहोवा तुझा देव तुझ्यासाठी उठवून उभा करेल. तो येशू जे काही सांगेल ते तुम्ही ऐका. कारण होरेबात मंडळी जमली होती. त्या दिवशी यहोवा तुझा देव ह्यांच्याजवळ तुम्ही प्रार्थना केली, त्या सर्वाप्रमाणे मी घडवून आणीन. इस्रायलाची प्रजा व तू म्हणालास, आम्ही यहोवा आमचा देव याचा शब्द ऐकू नये व मोठा अग्नी पाहू नये, आणि त्यामुळे आम्ही मरू नये. यहोवा देव मोशेला म्हणाला, त्यांनी जे म्हटले ते बरोबर म्हटले. त्यांच्या भावामधून तुझ्यासारखा म्हणजे मोशेसारखा एक भविष्यवादी येशू त्यांच्यासाठी उठवून मी उभा करेन, आणि मी माझे शब्द येशू ख्रिस्ताच्या तोंडात घालीन, आणि मी येशू ख्रिस्ताला आज्ञा करीन. ते सर्व तो मानवजातीशी बोलेल. आणि असे होईल की तो माझ्या यहोवा देवाच्या नावाने बोलेल. ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्याचा हिशोब मागून घेईन, असे यहोवा देव म्हणतो. येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याला यहोवा देवाने 7 आत्मे दिले होते. त्याच्याकडून यहोवा देव स्वतः बोलला आहे. येशू ख्रिस्ताचे सर्व शब्द हे यहोवा देवाचे शब्द आहेत. यहोवा देव म्हणतो, पण ज्या भविष्यवाद्याला माझी वचने बोलायला, सांगायला किंवा आज्ञा केलेली नाही, ते वचन माझ्या नावाने उन्मत्तपणे बोलेल, सैतानाच्या साहाय्याने किंवा दुसऱ्या देवाच्या नावाने बोलेल, तो भविष्यवादी मरावा. आणि जर तुम्ही आपल्या हृदयात म्हणाल की जे वचन यहोवा देव बोलला नाही हे आम्हाला कसे कळेल, तर भविष्यवादी यहोवा देवाच्या नावाने बोलतो, तेव्हा जर त्याप्रमाणे गोष्ट घडली नाही किंवा त्याने सांगितलेले भविष्य प्रत्ययास आले नाही, तर असे समजावे की यहोवा देवाने ती गोष्ट सांगितली नाही. तो भविष्यवादी उन्मत्तपणे ते बोलला आहे, त्याला भिवू नका. म्हणजे येशू ख्रिस्त हा यहोवा देवाच्या आज्ञेने भविष्य सांगत होता, तर येशू ख्रिस्त देव नव्हता, तर देवपुत्र, युगानुयुगाचा याजक व मानवजातीचा मुक्तिदाता आहे. रोमकरासपत्र 10 ओवी 9. ते असे की जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्कारशील आणि यहोवा देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा तू आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुझे तारण होईल. तर येशूला प्रभू येशू म्हटलेले आहे. त्यामुळे आज बरेचसे पास्टर व चर्च येशूला देव म्हणून मानतात. असे नाही, तर यहोवा देव एकच आहे असून प्रभू येशू ख्रिस्त हा यहोवा देवाचा कोकरा, मानवजातीचा मुक्तिदाता व युगानुयुगाचा याजक आहे. यशाया 42:8. मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे, आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजूया आणि हालेलुया म्हणून त्याची स्तुती आराधना करू. आपली प्रार्थना व आपल्या विनंत्या यहोवा देवाजवळ येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया. म्हणजे यहोवा देव आपल्या विनंत्या व गाऱ्हाणी मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर.